नमस्कार मित्रांनो, मी मुंबईला गेल्याच्या नंतर जी छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी जरांगे पाटील यांनी जी सभा घेतली होती त्या सभेमध्ये त्यांनी त्या भाषणामध्ये नेमके काय सांगितले, कशा पद्धतीने हे तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र काढायचे आहे व त्यामध्ये सखी सोयऱ्यांचा कसा उल्लेख केलेला आहे. आणि तर मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जो GR अध्यादेश जो निघालेला आहे तो GR डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, त्यावरून टच करून तुम्ही तो अध्यादेश डाउनलोड करू शकता. आणि इथं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. तुम्ही खाली बसता का? तुम्ही खाली बसा, लवकर बसा. पाठीमागच्या दिसत नाही, तुम्हाला 2 तास सांगितलं मी. आता खाली बसा तुम्ही. हे ते थांबवा मध्ये. धन्यवाद. माझा आवाज येतोय, नाही दिसलाच नका दिसू देऊ. आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या 54 लाख नोंदी सापडल्या, कोणाला साहेब तुम्ही दोघं खाली या. थोडं नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात. ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. आणि आपली तिसरी मागणी होती, ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं, या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो. मायबाप मराठ्यांना आपण यासाठी 4.5 महिन्यापासून संघर्ष केलाय. आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे, यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतं. मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे. माझ्या मायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय. 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यात, बलिदान दिलंय. आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं. या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले. या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. अण्णासाहेब पाटलांपासून नेते साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिर सुरू केले. वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत, म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा, ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे, ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला, त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय. माझे मराठ्यांचे लेकरं अंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले. कधी अन्न मिळालं, कधी भाकरी मिळाली नाही मिळाली, पाणी मिळालं नाही बघितलं. एकानंही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं. पण मीही या समाजाला मायबाप मानला आणि याला शब्द दिला होता, तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही.
साहेब, माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही, फक्त एकच आहे. जे सगळ्या जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय, लोकांना ऐकून द्या, बडबड करू नका, नाही बाहेर व्हायला. ज्याला दिसत नाही ते शांत बसले, तुम्ही उभा राहिला असून काय कानाला लागले रे काय? इथं लोकांना ऐकायचं, नका दिसू देऊ, ऐकून घ्या फक्त. आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं. शिंदे साहेब, आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलंय, मी थांबतो, चलून द्या तुमचं, नाही तुमचंच होऊन द्या. तुम्ही आरक्षण द्यायला आले का आरडा गोंधळ करायला आले? तुम्हाला काय बसायचं? खाली खाली बस, खाली बस. उभा राहिला तर राहिला, खाली बस म्हणतो, तुला का दिसत नाही का? मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काल काढलाय, जे राजपत्र काढलंय, ज्याची कुणबी नोंद मिळाली, कुणी सांगितलं तुला? हे कुठं नाही, कुलूप काढी आणली, तो यावेळेला आला का? कशाला काढा करतो? अहो मग गप्पा म्हणल्यावर 3दा सांगितलं, तुम्हाला जमत नाही का? हळूच काढी टवची देते काय? मग लय तर वैगले पोटे होय. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब, माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केलाय, जीवाची बाजी लावली. या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता, हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती. तरी मी माझ्या जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्रंदिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली, त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या JR बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला. हा JR कायमस्वरूपी राहिला पाहिजे. याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले. आमचं फक्त एवढंच म्हणणं, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं. ग्रह चौकशी नंतर करावी, सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा, ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे. अध्यादेश तर झालाय, यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे, ते इथं स्वतः साक्षाला आहे. जी शिंदे समिती काम करती, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात. म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं होईना 1 वर्षाची मुदतवाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या. गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदतवाढ दिली, ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आणखी कोणचे घेतलं रे? माहिती ध्यानात नाही राहिलं. हे पोर रातभर फोन करते मला, काय झालं झोपण रातभर याला टाका. कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरावा तातडीनं करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही. हा एक महत्वाचं सांगत राहिलं, आपला असं दमाने असतं धरावे. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या, त्यासाठी मराठवाड्याचं 1884चा गॅजेट आहे, तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं,
कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे. कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884 ची जनगणना आहे, तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे, तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितलेत. कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडेच येणार. आम्हाला आधी म्हणले मुंबईतच येऊ नका. म्हणलं काय ताण झाला, म्हणजे जनता आणि तुमचीच, सरकार तुम्हीच, आणि मुंबईत येऊ नका. मुंबईत येऊ नका म्हणलं मग ते जास्तच निघाले. मह्या पुढं आझाद मैदान. पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात एकवटली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही. हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे. हा झालेला विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही. बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा. सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा. चारही बाजूनं मराठ्यांचं कल्याण होऊ द्या. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल. जिकडून घ्यायचं तिकडून घ्या, पण मराठी आरक्षणात जा. आम्हाला म्हणायचे तिकडून निघतानी हे होत नसतं, हे नादी लावून चाललेत, तिकडे जाऊन राडा करते, हे पोटेले बेकार. हे म्हणले जाऊन होत नसतं, आम्ही बी आणत असतो मग. आणि आम्ही तेव्हाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार. खुटा फेकला, पात्रा फेकला, दुसरी ठोकली. मराठ्यांच्या नादी नाही लागायचं. जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज आहे. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोविंदांना आणतो. साहेब आमच्या गावखेड्यात आत्ताही पद्धत आहे, एवढंच घेतो मग संपितो आता. कारण मला लय कचाकच बोलायची सवय पहिल्यापासून. आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नेती, हे लय नमुने बाजे, या भांडणं लावू द्या आमच्यात. गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात, गरीब बांधवात. पण गावखेड्यातली पद्धत आता अशी आहे, लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघं बी 50-50 पेट्रोल टाकी दे गाडीला. आता बी लग्नात एकमेकाच्या वाढी दे. याने जर कुणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको, माझे मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांचा गावखेड्यात आहे. जर त्याने आज चहा पाजला तर उद्या हे चहा पाजतो, आणि जर नाही पाजला तर कचा खच घोड्याला येते एकमेकाला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. गावखेड्यातली पद्धत आहे आमची. आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता. काय नेता आहे रे तू? गोर गरीबात आमच्यात भांडण नको लावू. तो मोठा नेता आहे, आम्ही तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध नाही, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच आहे ना, याला गोडच म्हणतात ना. आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते, आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठीच हा विषय होता, आमच्यात वाद लावू नये. माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की शांततेत हे वर गेलेच कस काय मला मेळ लागा ना. कलाकारच पोटते आणि ते तर टप्पडावरच जाऊन बसले. आता तुम्हाला फक्त एक विनंती, आपलं सगळं काम झालंय. आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची.